मित्र हो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झालेल्या विमान अपघाताला आता अपघात म्हणायचं की घातपात हा मुद्दा वेगळा आहे. कारण ही दुर्घटना घडलेल्या पहिल्या दिवसापासून तशीच शंका व्यक्त होते, तसा संशय घेतला जातोय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेच नेते हे बोलत आहेत आणि स्वतः पवार कुटुंबातून देखील हा संशय घेतला जातोय आणि घातपाताच्या अँगलने चौकशी केली जावी अशी त्यांची मागणी आहे. अर्थातच त्यांच्या मागणीप्रमाणे चौकशी होण्याच्या ऐवजी रोहित पवार हेच राजकारण करीत असल्याचा अत्यंत निर्लज्जपणाचा आरोप केला जातोय. ज्याचं जळतं त्याला कळतं हो. राज्याचा मोठा नेता जसा गेला आहे ना, तसा त्यांच्या कुटुंबातील एक उमदा करता माणूस गेलेला आहे आणि यांना राजकारण आठवतं, आरोप आठवतात. राजकारण करणारेच त्यांच्यावर राजकारण करीत आहेत ना, आणि तेच त्यांच्यावर राजकारण करीत असल्याचा आरोप सुद्धा करीत आहेत. तर या घटनेला आता 1 महिना उलटून गेलेला आहे. चौकशीची चाकं मात्र जिथल्या तिथं, म्हणजे ज्या अपेक्षेनं ती फिरायला हवी होती त्या गतीनं ती फिरलेली नाहीत. आता आला तो एक अहवाल, तो सुद्धा प्राथमिक अहवाल. त्यानंतर मात्र अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट केली आणि खेद तर व्यक्त केलाच केला, पण सोबत एक धक्कादायक व्हिडिओही त्यांनी दिलेला आहे. जय पवार म्हणतात, EIB तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचं पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबियांना केवळ औपचारिक माहिती नव्हे तर सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तर मिळाली पाहिजे. म्हणजे काय, तर आता अजितदादांच्या या दुर्घटनेबाबत त्यांच्याही मनामध्ये शंका आहे, संशय आहे. आता ते सुद्धा राजकारणच करीत आहेत असं हे म्हणणार का? DGCAनं ज्या मुद्द्यावर VSR व्हेंचरची काही विमानं ग्राउंड केलेली आहेत, त्याच मुद्द्यावर इतर विमानामध्ये सुद्धा त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. जर सुरक्षेच्या संदर्भातील नियम आणि प्रक्रियामध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्या असतील तर केवळ काही विमानापुरती कारवाई न करता संपूर्ण VSR फ्लाईट बाबत कठोर निर्णय घेणं आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक असल्यास VSRच्या संपूर्ण विमान ताफ्याचं संचालन पूर्णपणे बंद करण्याचे सुद्धा या DGCAनं विचार करावा, असं सुद्धा अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी म्हटलं आहे. या पोस्टनंतर जय पवार यांनी काही सेकंदाचा एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला. पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा. माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणारी आहे. या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणाच्या दरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक सुद्धा आहे. मी DGCAला ठामपणे मागणी करतो, या प्रकरणामध्ये तत्काळ कठोर कारवाई करावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सगळी विमानं तत्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी. अशी भावनिक साद अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी घातलेली आहे. जय पवार यांनी उडत्या विमानाचा तो जो व्हिडिओ सार्वजनिक केला आहे ना, तो मात्र निश्चितपणे धक्कादायक आहे. मित्रांनो, विमान आकाशामध्ये उडत असताना सुद्धा हे लोक किती बेफिकीर आहेत याचाच तर हा आरसा आहे. मित्र हो, हे सगळं चित्र पाहून तुम्हाला काय वाटलं, तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.